तर मी आज करायला घेतल्या आहेत खोबऱ्याच्या वड्या। त्याच्यासाठी खोबरं मिक्सरला वाटून तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर घेतली आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता चुलीवर ठेवलंय। हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं। खूप वेळ ढवळत राहायचं, मग त्याला दाटसरपणा येईल। चुलीवरून उतरवल्यानंतर मी हे ट्रे मध्ये मिश्रण घातलं होतं आणि ते सुकल्यानंतर त्याच्या वड्या पाडल्या आणि वड्या तयार झाल्या। अशा प्रकारे चुलीवरची खोबऱ्याची वडी तयार। तर मी आज करायला घेतल्या आहेत खोबऱ्याच्या वड्या। त्याच्यासाठी खोबरं मिक्सरला वाटून तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर घेतली आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता चुलीवर ठेवलंय। हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं। खूप वेळ ढवळत राहायचं, मग त्याला दाटसरपणा येईल। चुलीवरून उतरवल्यानंतर मी हे ट्रे मध्ये मिश्रण घातलं होतं आणि ते सुकल्यानंतर त्याच्या वड्या पाडल्या आणि वड्या तयार झाल्या। अशा प्रकारे चुलीवरची खोबऱ्याची वडी तयार। चुलीवरची खोबऱ्याची वडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।